राज्यात 30 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट. आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. ठाण्याला पावसाने झोडपलं. रात्रीपासून ठाण्यात धो-धो पाऊस. विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस. आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका. हजारो नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळ, उमरखेड तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान. सोयाबीन, ऊस पिकांचं मोठं नुकसान. उमरखेडच्या सुकळी गावातील शेतात पाणी शिरलं. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. मुठा नदीत 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हा परिषद शाळांना मोठा फटका. जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्ग खोल्यांची पडझड. 2 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती. बीड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी. बिंदुसरा धरणाचं विहंगम ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश. हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा. साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. वसई विरारमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी पाणीच पाणी. उद्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड परिसरात रात्री मुसळधार पाऊस. ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर. कन्नड तालुक्यात एक व्यक्ती पुरात वाहून गेला. तर हिंगोली जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये अतिवृष्टी. पैनगंगा, कयाधू, पूर्णा नदीला पूर. नदीकाठच्या शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी संकटात. सीना नदीच्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान. पूर ओसरायला सुरुवात. मात्र शेतात अद्याप पाणीच पाणी. तिऱ्हेतील पिकांचे पंचनामे झाले नसल्याची ही माहिती. सीना नदीच्या महापुराचा जिल्हा परिषद शाळांना फटका. जिल्ह्यातील 431 जिल्हा परिषद शाळांचं नुकसान. शाळेच्या इमारतीला गेले तडे. सांगलीहून उपनगराकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणीच पाणी. पाणी आल्यानं मार्गावरील वाहतूक विस्कळीत. सततच्या पावसामुळे सखल भाग पाण्याखाली. उमरखेडच्या रहीमनगरमध्ये मुसळधार पाऊस. पावसाचं पाणी घरात शिरलं. नागरिकांचं मोठं नुकसान. नाले सफाई न झाल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं. स्थानिक नागरिकांचा आरोप. हिंगोलीत कयाधू नदीचं पाणी थेट कंपनीत शिरलं. लाखो रुपयांच्या मशिनरी पाण्यात बुडाल्या. कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान. साताऱ्यात अतिवृष्टीमुळे कुंभारली घाट खचला. कराड चिपळूण रोडवर दरड कोसळली. जीव धोक्यात घालून वाहन चालकांचा प्रवास. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन सकारात्मक. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. विदर्भात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. आमदार रवी राणा पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर. सोयाबीन, कपाशी पिकांची केली पाहणी. सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. 8 दिवसात दुसऱ्यांदा सीना नदीला महापुराचा धोका. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. परभणीत मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पूर्णा तालुक्यातील चुडावा या गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याकरता जागा देण्यात आली. बीडमध्ये बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. नागरिकांनी सतर्क राहावं. नगरपालिकेचं नदीकाठच्या नागरिकांना आवाहन.
तात्काळ निर्णय घ्या, नाहीतर तीव्रता वाढेल. शेतकऱ्यांना लवकर मदत द्या, कर्जमाफी करा. शेतकरी नेते अजित नवले यांचा इशारा. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. पावसामुळे महावितरणच्या सबस्टेशनमध्ये पाणीच पाणी. सबस्टेशनच्या कंट्रोल युनिटमध्ये पाणी शिरलं. पाणी शिरल्यानं 30 गावांचा विद्युत पुरवठा खंडित. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींचा निधी. परांडातील पूरग्रस्त महिलांकरता साड्यांचं वाटप. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मदत. राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला. नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठं नुकसान. अजित पवारांनी पूरग्रस्तांना दिला धीर. पूरग्रस्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे अजितदादांचा संवाद. धाराशिवमध्ये पावसाचा कहर. शहरातील मांजरा नदीला पूर. नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या रिधोरे गावात अतिवृष्टी. नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. नुकसानग्रस्त भागाची सदाभाऊ खोत यांनी केली पाहणी. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं. आमदार सदाभाऊ खोत यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. साताऱ्यात पावसाचा जोर कायम. खटावच्या चोराड्यात पावसाने बटाट्याचं पीक पाण्यात. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हिंगोलीत कयाधू नदी ओव्हरफ्लो. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. लातूरमध्ये प्रहार संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. आंदोलनात बच्चू कडू सहभागी. ओला दुष्काळ जाहीर करा, आंदोलकांची मागणी. प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कोंढूर गावात शिरलं कयाधू नदीचं पाणी. कोंढूर डिग्रस गावातील महादेव मंदिर आणि जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली. नागपूरच्या तेलगाव, दाढेरा आणि तिडंगी गावात अतिवृष्टी. भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. शिवभोजन थाळी योजना पुढेही सुरू राहणार. योजनेकरता 200 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा. मात्र 21 कोटी रुपये देऊनही शिवभोजन केंद्र चालकांची बोळवण. शिवभोजन केंद्र चालकांचं अनुदान थकलं. मुंबई महापालिकेची अनधिकृत बॅनर्सवर कारवाई. 11,563 अनधिकृत बॅनर पोस्टर्सवर कारवाई. 7 ते 12 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत धडक कारवाई. मुंबई महापालिकेने 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या असल्याची चर्चा. 1.5 वर्षात तब्बल 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. मुदत ठेवी 92,000 कोटींवरून 84,000 कोटींपर्यंत खाली. मुंबईत खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण. पावसात तब्बल 27,334 खड्डे. मुंबई पालिकेची हायकोर्टात माहिती. स्वामी चैतन्यानंद यांना आग्र्यातून अटक. विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक. दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई. खासगी संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप. मराठा कुणबी नोंदी करता लागणारी कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्या. सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा बांधवांकडून देण्यात आलाय. मुंबईतील बेकायदा नर्सिंग होम विरोधात कारवाई नाहीच. हायकोर्टाकडून गंभीर दखल. 2 आठवड्यांनी पुन्हा सुनावणी. मुंबईचा वैभवशाली इतिहास मिळणार आता एका क्लिकवर. डिजिटल लायब्ररी करण्याच्या कामाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा उपक्रम. बेस्टला मिळाले पूर्णवेळ. महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांच्याकडे बेस्टची धुरा. महापालिका अभियंत्यांचा 1 दिवसाचा पगार शेतकऱ्यांसाठी. म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा निर्णय. दरवर्षी मुंबईत केवळ 35,000 विवाहांची नोंदणी. मुंबई महापालिकेची खास जलद नोंदणीची सुविधा सुरू. ठाण्यात स्वस्तात मिळतोय दुकानासाठी गाळा. म्हाडाच्या 71 दुकानांच्या लिलावाला 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ. रेल्वे आणि मेट्रो भुयारी मार्गाने जोडणार. सीएसएमटी इथे भुयारी मार्ग तयार केल्यानं हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार.
सीएसएमटीचा फलाट 18 सुमारे 80 दिवस बंद राहणार. पायाभूत कामं करण्यासाठी सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. वरळीत लवकरच मिनी बीकेसी 6.40 हेक्टर जागेवरील वरळी दुग्धशाळेचा होणार विकास. आज मध्य पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक असून काही उपनगरीय गाड्यांची सेवा रद्द करण्यात येणार. मुंबईत बेकायदेशीर ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाई करणार. मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. मुंबई महानगरातील कोंडी सोडवण्याकरता एआयचा वापर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. उधना भुसावळ मार्गावर पहिली अमृत भारत एक्सप्रेस. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार. कर्नाटकातील ऊस गाळप धोरण. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या मुळावर. हंगाम लवकर सुरू करण्याची महाराष्ट्रातील कारखान्यांची मागणी. सिद्धार्थ उद्यानात सिंहाची डरकाळी. वाघांच्या बदल्यात कर्नाटकातून आणले 6 नवीन सिंह. महापालिकेत ऑक्टोबरमध्ये नवे सहाय्यक आयुक्त रुजू होणार. प्रशिक्षण कालावधी झाला पूर्ण. 5 वर्षात महाराष्ट्रातील बालहृदय विकार दुप्पट. बालहृदयाचा धोकादायक ठोका. परभणीत शेतकरी कर्जमाफी करता प्रहार. जनशक्ती पक्षाचं भीक मागू आंदोलन. नागरिकांकडून 1 रुपया भीक मागून निधी गोळा करण्यात आला. 2029 सालापर्यंत मी महाराष्ट्रातच राहणार. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना फडणवीस यांचं वक्तव्य. दसरा मेळाव्याकरता आज शिवसेनेची बैठक. वांद्र्यातील रंगशारदामध्ये बोलावली बैठक. बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करणार. कोल्हापुरात खड्डे. आमदार क्षीरसागर संतापले. राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना झापलं. 10 दिवसात रस्ते सुधारा, अन्यथा अधिवेशनात हक्कभंग आणू. राजेश क्षीरसागर यांचा इशारा. ईडीच्या भीतीनं पळून गेलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50,000 कोटी पडतील. संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल. संघाच्या शताब्दी सोहळ्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी संघभूमीचा नव्हे तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी युवक चिपळूण शहराध्यक्ष योगेश पवार यांच्या माध्यमातून नवरात्रीनिमित्त महिलांना 11 मंदिराचं देवदर्शन. जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाणांनी केलं कौतुक. बेळगावमध्ये शेकडो तरुण तरुणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी. मुसळधार पावसात देखील नागरिकांचा सहभाग. मुंबईच्या दादरमध्ये शिवभवानी सेवा मंडळाची आई भवानी विराजमान. मंडळाला 55 वर्ष पूर्ण. अगदी छोट्याशा जागेत सुंदर अशी सजावट. सोलापुरात मागील काही दिवसापासून पूर परिस्थिती. अनेक गावांना सीना नदीच्या पाण्यानं वेढा दिलाय. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या कराराला मंजुरी. ओरेकल कंपनी क्लाउड सेवा सुरक्षा सांभाळणार. गाझामध्ये इस्रायलचा मोठा हवाई हल्ला. हल्ल्यात 32 लोकांचा मृत्यू. सोनम वांगचुक पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात. लडाखच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा दावा. सोलापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला नाम फाउंडेशनच्या वतीनं मदत. नाम फाउंडेशनकडून पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचं वाटप. सीना नदीच्या परिसरात आलेल्या पुरामुळे शेकडो कुटुंबांचे हाल. परभणी शहरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. आमदार राहुल पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा. आमदार राहुल पाटील यांच्या प्रशासनाला सूचना. कांद्याचे भाव सध्या कवडीमोल झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. कांदा बियाणे टाकण्याचा हंगाम सुरू झाला असून बियाणाचे दर गगनाला भिडल्यानं शेतकरी हताश.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी मोसंबी फेकल्या. नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा उघड. पासपोर्ट काढताना दिला दुसराच पत्ता. पुण्यात राहत असताना दिला अहिल्यानगरचा पत्ता. पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर. सिंधुदुर्गात अवैध गुटखा आणि तंबाखू साठा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. तर 2,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत 8 घरं चोरट्यांनी फोडली. 1,25,000 रुपये रोख रक्कम लंपास. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण. कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये राडा. तक्रार करण्यासाठी आलेले तरुण आपापसात भिडले. काही तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नागपुरात ड्रग्ज खरेदी विक्री करणाऱ्यांना अटक. 2 आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात. एका आरोपीचा शोध सुरू. ड्रग्जसह 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जयंत गोवर्धनवर 44 आणि 53 असे एकूण 97 घरफोडीचे गुन्हे दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.